नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शालेय शिक्षण धोरण नेमकं काय आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र शालेय शिक्षण धोरण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT यांच्या अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE यांची परीक्षा पद्धती स्वीकारण्याविषयीची भूमिका. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक बंधू भगिनींनी अतिशय कमी माहिती उपलब्ध असताना सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाबाबत शासनाची भूमिका समजून घेतली, त्याबाबत आभार. राज्यातील सुजाण पालक यांचा सहभाग व शिक्षक बंधू भगिनींची सकारात्मक प्रयत्नांची भूमिका या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रगतिशील महाराष्ट्रात करण्यात येईल. तथापि माहिती पूर्ण न मिळाल्यामुळे काही गैरसमज निर्माण झाले, त्याविषयी हा खुलासा करण्यात येत आहे. पहिलं, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बनविलेला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे शालेय शिक्षण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर यांच्या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले आहेत. यामध्ये आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. दुसरं, महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत बनविण्यात भारतीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बालभारती तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत आहेत. तिसरं, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी रोकनपट्टीवर आधारित परीक्षा पद्धती न ठेवता केंद्रीय माध्यमिक परीक्षण मंडळ म्हणजे CBSE यांच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे सर्व प्रकारचे मूल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पद्धतीने आणून आणि त्यातही आवश्यक ते बदल किंवा सुधारणा करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. चौथं, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चा स्वीकार करून महाराष्ट्राने दिनांक 24 जून 2022 रोजीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानंतर तज्ज्ञ समितींच्या मदतीने राज्यातील शैक्षणिक पार्श्वभूमी व राज्याच्या गरजा विचारात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पायाभूत स्तर अभ्यासक्रम पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली. सर्व मसुदे म्हणजे SCERTच्या संकेतस्थळावर ठेवून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या व त्यानुसार दोन्ही आराखडा मसुदे अंतिम करण्यात आले व त्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता दिनांक 9/9/2024 मिळाली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तराचा आक्षेप व सूचनांसाठीचा कालावधी दिनांक 20/10/2023 ते दिनांक 4/11/2023 ठेवण्यात आला. यासाठी एकूण 2843 प्रतिक्रिया आल्या होत्या. पायाभूत शिक्षण अभ्यासक्रमाचा आक्षेप व सूचनांसाठीचा कालावधी दिनांक 17/2/2024 ते दिनांक 3/3/2024 ठेवण्यात आला. यासाठी एकूण 275 प्रतिक्रिया आल्या होत्या. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणासाठी आक्षेप व सूचनांसाठीचा कालावधी दिनांक 23/5/2024 ते 3/6/2024 ठेवण्यात आला. यासाठी एकूण 3606 प्रतिक्रिया आल्या होत्या. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण मसुद्यास मंजुरी देण्यापूर्वी तत्कालीन मंत्री शालेय शिक्षण यांची विविध शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. तज्ज्ञ समितींच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी बालवाटिका 1, 1ली-2री व इयत्ता 1ली व 2री अभ्यासक्रम पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली व अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली आहे. नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फत इयत्ता 1ली पाठ्यपुस्तक निर्मिती कामकाज सुरू आहे. राज्यासाठी 1ली ते 10वीसाठी अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकक्रम निर्मिती SCERT मार्फत करण्यात येत आहे. CBSEच्या परीक्षा पद्धतीचे वैशिष्ट्य काय तर बघू. संकल्पनांवर आधारित पाठांतरापेक्षा संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान मिळते. ब हे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन CCE कंटिन्युअस अँड कम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशन विद्यार्थ्यांच्या सातत्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते. केवळ अंतिम परीक्षांवर भर न देता प्रकल्प, उपक्रम आणि इतर मूल्यमापन तंत्रांचा समावेश केला जातो. क आहे राज्य, देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान मिळते. ड आहे स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त CBSE अभ्यासक्रम JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो. सॉफ्ट स्किल आणि संदेशनावर भर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यांना संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जाते. ही आहे CBSE पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांचे दर्जाचे शिक्षण मिळते व त्यांचे भविष्य घडविण्यास मदत होते. 6 आहे नवीन राज्य
अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यसाहित्य पुढील वेळापत्रकाप्रमाणे अंमलात आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अंमलबजावणीचे वर्ष आणि इयत्ता किंवा वर्ग: 2025 पहिली, 2026 दुसरी, तिसरी, चौथी आणि व सहावी, 2027 पाचवी, सहावी, सातवी व 11वी, 2028 8वी, 10वी आणि 12वी. महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे, त्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्व दाखविणारे राज्य मंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. याउलट राज्य मंडळ सर्व उपक्रमांमुळे अधिक सक्षम होईल, जे 21व्या शतकातील एकूण वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये आणण्यास मदतच करेल. राज्यातील इयत्ता 10वी ते 12वी परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्य मंडळाकडेच असेल. राज्य मंडळ अस्तित्वात असल्याने पालकांनी आपल्या पल्ल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबत कोणतेही बंधन नाही. महाराष्ट्राला संत समाजसुधारकांची फार मोठी परंपरा आहे. नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींचा इतिहास, भूगोल, भाषा विषय इत्यादी सर्व संबंधित विषयांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. SCF-SC मध्ये सदर बाब स्पष्टपणे नमूद आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांनी अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्त्व कुठेही कमी होत नाही. अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सन्मानाचे स्थान मिळेल व हा निर्णय मराठी साहित्य, कला, संस्कृती व उज्ज्वल परंपरेला योग्य ठरणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी: पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध, पुरेशी शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध उपाययोजना शासन स्तरावर करण्यात येत आहेत. शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय दिनांक 23/8/2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशैक्षणिक कामाचा ताण कमी करून शैक्षणिक कामात शिक्षकांकडून केले जाईल अशी सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक पदभरतीसाठी स्वतंत्र पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यातून हजारो शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. अनेक नाविन्यपूर्ण प्रशिक्षणे, तंत्रज्ञानाची जोड निपुण महाराष्ट्र यासारखे अभियान सुरू करण्यात आले आहे. शाळांचा भौतिक विकास सुधारण्यात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वर्ग खोल्या, क्रीडांगण, कुंपण इत्यादी सोया वगैरे ही सुविधा वगैरे या संदर्भात आराखडा तयार केला जाते. यावर शासन प्राधान्याचे काम करेल. माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या जिव्हाळ्याचा हा विभाग असल्याने चांगल्या कामासाठी पूर्ण समर्थन असेल आणि याकरता कुठलाही निधी कमी पडणार नाही. येणाऱ्या काही वर्षात या ठिकाणी विभागाचे चित्र पूर्णपणे बदललेले दिसेल. वेळापत्रकासंबंधात खुलासा करण्यात येतो की आपल्या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार शाळेचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा, शासन मान्यताप्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना 10वीपर्यंत शिक्षण आणि मुलींना 12वीपर्यंत शिक्षण मोफत दिले जात आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भात नमूद करण्यात येते की नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून शिक्षकांना ब्रिज कोर्सद्वारे सुद्धा अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना नवीन अभ्यासक्रम अवघड जाणार नाही, कारण की सर्वांना ज्ञात असलेले की बऱ्याच क्षेत्रांमधील वरील पातळीवर स्पर्धा परीक्षांद्वारे निवड होणारे विद्यार्थी हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमधीलच आहे. तसेच नवीन अभ्यासक्रम आराखडा यात आणखी भर घालणार असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धाक्षम होता येईल. अशी ही आलेली अपडेट आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.